मारक्या म्हशीसारखे दोन शिंग आल्यासारखं वाटते. खूप फालतू जोक मारला मी, त्यांना पण कळलंय, त्यांनी लगेच ड्रायर सुरू केले. कॅमेरा पहिला सेट करणं महत्वाचं आहे, जे करतो ते दाखवणं पहिलं महत्वाचं. फॅब सॅलॉनची टीम खूप मेहनत घेतात माझे केस ओढण्यासाठी. बाय दक्ष. बाय का बाय. जास्त लोकांची गरज आहे. ओके, आता तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे. काय? आता नाहीये पण त्यासाठी दुपारी भेटावं लागेल. तुला काय वाटतं काय असेल? काय माहिती. गेस. नाही रे, गेस बीस झोपेतून उठून काय गेस. सो गाईज, एक गोष्ट आहे जी मला दीपकनी खूप दिवसांपूर्वी सांगितली होती, जी मी आज करणार आहे. आणि मी त्याच्या आवडीची गोष्ट खूप दिवसांनी करतेय. सो आय होप सो की त्याला बघून छान वाटेल, कारण अनपेक्षित आहे सगळ्यांना. सो म्हणजे आता चालली आम्ही तर मज्जा करूयात. आता नाही करणार तर कधी करणार? गाईज, मी पोहोचलीये माझ्या डेस्टिनेशनला, म्हणजे फॅब सॅलॉन मध्ये. थँक्यू. हे आहेत सूरजजी. माझे आतापर्यंत तुम्ही जे काही हेअर कट्स बघितले, जे काही स्टायलिंग आहे, ते सगळं त्यांनी केलंय. आणि मी लास्ट टाइम पण एकदा हेअर कलर केला होता, तो मी इथेच केला होता फॅब मध्ये. आणि आज पण मी माझा लुक चेंज करायला आली आहे. सो बघूयात काय होतंय, आपण कुठला कलर सिलेक्ट करतोय हे माझं ठरलंय. सरप्राईज. कॅमेरा पहिला सेट करणं महत्वाचं आहे, जे करतो ते दाखवणं पहिलं महत्वाचं. मी एक्साइटेड आहे. आय होप सो की आउटपुट नीट यावं, नाहीतर मला रिग्रेट होईल. पण माझ्यासोबत सूरजजी असताना मला टेन्शन नाही आहे की मला आउटपुट विचित्र येईल याचं टेन्शन नाही. जेवढं आहे ते छानच आहे ना आउटपुट. येस. सो काय वाटतं, मी जर हा कलर करून जर मी दीपक सोबत गेले तर, जस्ट इमॅजिन. Saying final goodbye to this old hairstyle because today's birthday. Happy birthday! So final bye bye. स्टार्ट करूया. मी बसायचं काम करणार आहे. तुम्हाला जे करायचं त्या केसांच ते करा. Done. बिकॉज आय एम टोटली ब्लाइंड. तर जे काय दिसणार ते चांगलं दिसू देत, Right. नाहीतर इट स्टार्टेड नाउ. थोड़ा सा जिया धक धक हो रेला है, बट आई ट्रस्ट दिस मैन. मारक्या म्हशीसारखे दोन शिंग आल्यासारखं वाटते. खुद ही खुद की बेइज्जती करने में बहुत ही मजा आता है मेरे को. टॅलेंट आहे वो अपना. अशा रोज किती साऱ्या म्हशी येऊन जातात इथे. खूप सारा. तुला मनापासून हसायला आलंय. खूप साऱ्या म्हशी. पण खरंच तसंच वाटतंय हे. Right. ह्याला थोडस असं आपण काहीतरी लावलं. असे नाही, असे करूयात मग वाटणार प्रॉपर. आता कसं ना कसं लगेच फुटेज खायचं कळलं आता. आता गेम लक्षात आलाय त्यांच्या फुटेज काढण्याचा. So guys, this mask is ready for असे हे जर मी एवढा इन डिटेल भूमिती म्हणजे अल्जेब्रा जिओग्राफी मध्ये जॉमेट्री मध्ये असा जर अभ्यास केला असता एवढा, तर आज मी ऍक्ट्रेस नसते. सिंपल आहे, तर मी ऍक्ट्रेस नसते, मॅथ्सची टीचर असते. बोरिंग. सो गाईज, असं सगळीकडून सगळ्यांनी मला असं धरून ठेवलंय. मला हालू पण देत नाहीये, डुलू पण देत नाहीये, काहीच करू देत नाहीये. म्हणजे जर केस कट केले तर माझं पुरुष मानसी असते तशी दिसते असते. नाही हसू नाही येते तर नका हसू. खोटं नका हसू. कॉन्सन्ट्रेट करतो तुमच्या कलर वरती. माझ्या कलरवर
हेअर कलर राईट. कुछ अच्छा करने जाती हूँ कांड करती हूँ. गॅस मी झोपायचा विचार करते. मी झोपलं तर चालेल का तुम्हाला? चालेल चालेल, फक्त मान असं डचकन करायचं नाही. असं नाही करायचं. कसं नाही करायचं? डन. ओके बाय, गुड नाईट. मला थोडस झोपू द्यात कारण मी रात्री काम करत होते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि आता मी उठली आहे सकाळी लवकर. सो बाय, गुड नाईट. आता आपण हे कलर करतो बरोबर. कलर झालं ती मग ते हायलाइट परत वेगळं करणार का? नाही, मग आपण काय करतो, आम्ही स्टार्टिंग त्यानंतर आपण टोन डाऊन कलर करणार आहे. सांगतात तर असं जसं काय माझं एवढं त्यात एज्युकेशन झालंय Pre-lighting and all. नाही पण माहिती असणं गरजेचं आहे. सांगा तुम्ही. हे प्री लाइटिंग करतो आपण. प्री लाइटिंग ह्यामुळे करतोय की तुम्ही डार्कर शेड ऑलरेडी युज केलाय, त्याच्याआधी तुम्ही कलर केला आहे 4 नंबर, राईट, मोस्ट 3 नंबर 4 नंबर, राईट. ते डायरेक्टली कलर येणार नाही. सो आपण त्यासाठी प्री लाइटिंग कलर लिफ्टिंग साठी मला ऐकतानाच दमायला झालंय. सॉरी. मला किती वेळ लागणार आहे आपल्याला? लागणार आपल्याला टोटली 3 hours मॅक्स. म्हणजे मी 3 तास इथेच बसून राहायचं. येस. एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गए. कलर भी बदलने वाला है. नाईस नाईस नाईस. आवडले. झोपच घालवली माझी. म्हटलं कलर भी बदलने वाला है. ते पोस्ट करताय ते तुम्ही छान कराल तर ते छान दिसेल. हे असं केल्यावरती म्हणजे असं शंकर कोणाला बघायला आवडेल? मी तर नाही बघणार असा शंकर. अजून 1 तास. येस. ये वक्त का है खत्म नहीं होता बे. यस. मीनवाल कॉफी ब्रेक. आज दिवसभर छान असा उपवास झालाय कारण मी सकाळी निघाले होते आणि माझी 1-2 कामं होती छोटीशी. ती कामं पूर्ण केली आणि मग मी इकडे आले आणि असं झालं की लवकर होईल 3-3:30 मॅक्स. पण संपतच नाहीये. आता अजून एक क्रीम लावून 20 मिनिटं अजून बसायचंय. मग परत वॉश, मग सेटिंग, फोटोज. ठीक आहे. कॉफीच्या जीवावर जगणार आहे मी आज. मी कलर देखते झिंजण्या आल्या. पिवळं दिसतंय सगळं. प्रॉपर झिंजण्या. मला टेन्शन येते हळूहळू. सूरजजी कहाँ पे हो आप? मला असं थोडं टेन्शन येतं या. हे बघा ना, असं नाही दिसणार आहे ना हे नक्की. कसं मला झोप लागणार होती ही लगेच इकडनं ऍप्लिकेशनचा घ्या व्लॉग. बाई मला असं झालं कधी संपतंय हे. खूप मेहनत घेतात फॅब सॅलॉनची टीम. खूप मेहनत घेतात माझे केस ओढण्यासाठी. वाव, फॅब्युलस वर्क बाय टीम फॅब. अजून व्हायचंय पूर्ण. थांबा, लगेच नाही फॅब्युलस म्हणणार मी. आधी होऊ देत कम्प्लीट. राईट. अजून थोडं होतं. त्यांच्यातला पण इन्फ्लुएन्सर जागा होत. राईट. किती अजून खरं सांगा आता किती वेळ लागणार आहे? खरं कंप्लीट खरं सांगू. हा. ओनली हाफ. मागच्या 1.5 तासापासून मी हेच ऐकते की अजून हाफ आवर. अजून किती वेळ लागेल? ओनली हाफ आवर. अजून किती वेळ लागेल? तो काही संपतच नाही. म्हणजे हे झालं बॉयफ्रेंड सारखं नाही का? बाळा कुठेस तू? आला 2 मिनिटात येतो आणि त्याचे 2 मिनिटं काय पुढचे 2 तास संपत नाही. तसं काहीतरी झालेलं आहे माझ्यासोबत आता. फक्त टर्म बदलली. 2 मिनिटाच्या ऐवजी ओनली हाफ आवर वरती आलेली आहे ती. ठीक आहे पण ट्रस्ट द प्रोसेस. मित्रांनो, आय एम गेटिंग बोर्ड. तुम्ही बोर्ड म्हणण्यापेक्षा मला झोप आली आणि हे जे पिवळं झालंय ते बघून मला असं थोडस टेन्शन आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडी झोप उडाली. हा, थोडी जास्त थोडं. जास्त उडाली आहे.
जर हे असंच पिवळं पिवळं दिसलं, सो हा पिवळा रंग घेऊन जर मी दीपक समोर गेले तर तो सरप्राईज होण्याऐवजी खोमात जाणार आहे. पण मी पिवळा रंग नाही घेऊन जाणार. आय होप सो. गाणं तर आठवत नाही पण वाईब छान. नाव इट्स अ फायनल वॉश. जीव भांड्यात पडला आता. आता आता नाही वाटत आहे जास्त. आता पिवळं कमी झालंय. हळद रुसली, कुंकू हसलं, लाल झाले. खूप खूप फालतू जोक मारला मी. त्यांना पण कळलंय, त्यांनी लगेच ड्रायर सुरू केले. नाउ इट्स टाइम फॉर हेअर चॉप चॉप. यस, मुझे मूज लगा रहे हैं. दर्जा घसरतोय मित्रांनो, विनोदाचा दर्जा घसरतोय कारण खूप वेळ झालाय आणि आता मला कंटाळा आलाय. हा वाला जास्त वाटतं ऑरेंज. नक्की ना? हेअर सेट झाल्यावर तुम्हाला टोटली दिसेल. ओके, ऑलमोस्ट डन. मिडल पार्टिंग what's it? Much pretty. Ah! काय काय कष्ट घ्यावे लागतात. आय होप सो हे बरं दिसतंय. टेन्शन आलंय मला, मी पहिल्यांदा असं काहीतरी केलंय वेगळं. थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल लुक, फॉर दिस ब्युटिफुल न्यू मानसी. हा आहे माझा फायनल लुक आणि ऑल थँक्स टू टीम सूरज जी, टीम फॅब. थँक्स फॉर दिस ब्युटिफुल हेअर कलर. मी डेफिनेटली माझ्या सगळ्या फ्रेंड्सना रिकमेंड करेन, या रे सगळ्यांनी. बोला. माझं ए, तू केस कलर केलेत का? तू केस का कलर केले ते? मी अख्खा दिवस फॉरेनर, अख्खा तिच्या दिवस मागे घालवला. फॉरेनर, घालते साडी, दिसते भारी, तिच्या पसंदीदा. लाईफ लिटरली डम. कलर क्या क्या है? एवढं छपरी फक्त हाच वागू शकतो यार. काय केलेलं किती मला कळतच नाही. पण नॅचरल लाईट, इथे जा ना. नॅचरल लाईट मध्ये नाही, इथे इथे लाईट मध्ये जा. हेअर कट केलाय आणि हेअर कलर केलाय. जो तू पाठवला होतास मला रेफरन्स, त्या मुलीचं सेम. कुठल्या मुली? अजून पण नाही वाटत हेअर कलर. कलर साठी नव्हता पाठवला होता फोटो. दिसत नाही अजून पण. कलर दिसतोय पण मी तुला कलर साठी नव्हता फोटो पाठवला तो. मग कशासाठी पाठवला होता? ते बघ, मी हा पोस्ट बोलती पावट. माहितीये मला. कुठल्या सांग? नाही थांब. काय इथंच की. नाही रे, एवढ्या वरती नाहीये रे. थांब ना बाळा. ओ, सेम केलाय हेअर कट आणि कलर. अच्छा हे केलं तू? एक डेट प्लॅन केली आहे, तर तू इंटरेस्टेड आहेस का नाही. माझ्यासोबत डेटवर आहे? नाही. बघ नंतर पछतावशील. हो चालेल. काय बदल दिसतो का तुझ्या? छान दिसतोय. कापली अयो, भारी केली कुठे केस. छान दिसतंय. हो माय गॉड. आता खर बोल. खरंच अगं खूप छान दिसतंय. छान बनव. गाईज, हा होता माझा फायनल लुक जो माझ्या मम्मीला खूप जास्त आवडला. दीपकला सुद्धा आवडला, त्याने कौतुकही केलं. पण माझं स्टोरेज फुल झालं होतं. सो गाईज, सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय.